आज सकाळी माझी सुरुवातच चुकली. मी उशिरा उठले आणि मनात एकच प्रश्न होता, आजचं डे 3 स्टडी चॅलेंज पूर्ण होणार का? तर स्वागत आहे तुमचं होममेकर एमपीएससी ॲस्पिरंट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला, आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वात आधी मी कंबाईन विश्लेषण बुकमधून घटना निर्मिती हा चॅप्टर वाचला. त्याचे सर्व महत्त्वाचे पॉईंट मी इथे हायलाईट करून घेतले. या टॉपिकमध्ये आपल्याला खूप साऱ्या डेट्स विचारल्या जातात. त्याचबरोबर पहिली बैठक किती तारखेला झाली, त्याचे अध्यक्ष कोण होते, त्याचे सदस्य कोण होते, त्यानंतरनं दुसरी बैठक कोणत्या डेटला झाली, त्याचे अध्यक्ष सदस्य, त्याचबरोबर याच्यामध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत, त्याचबरोबर त्यातील सदस्य कोण आहेत, असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतरनं आपल्याला म्हणजे समित्या व त्यांच्या अध्यक्ष असे पण क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर या घटना समितीची निशाणी कोणती आहे, कायदेविषयक सल्लागार कोण आहे, त्याचबरोबर मसुदा बनविण्याचे चीफ ड्राफ्ट्समन कोण आहेत, हे आपली घटना समिती कुणाच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेली आहे, असे खूप सारे क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जातात. त्याचबरोबर इथे आणखीन आपल्याला हे पण विचारलं जातं की आपण कोणत्या राज्यघटनेकडून काय घेतलेलं आहे. त्यानंतरनं अमेरिकेच्या राज्यघटनेकडून आपण मूलभूत हक्क घेतलेले आहेत असं. त्याचबरोबर आयर्लंडच्या राज्यघटनेकडून आपण मार्गदर्शक तत्त्वे घेतलेली आहेत. असे खूप सारे क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जातात आणि खूप छोटे छोटे याच्यामध्ये पॉईंट आहेत. त्यामुळे ते मी लेक्चर केले व रीडिंग करून त्यानंतर त्याचं यूट्यूबवर एक लेक्चर करून नोट्स बनवल्या. इथे आता माझं सेकंड स्टडी स्लॉट चालू झालेला आहे. इथे मी सायन्समधील प्राणी वर्गीकरण हा टॉपिक रीडिंगला घेतलेला आहे. याच्यामधील म्हणजे सर्व 10 संघ, त्यातील एक्झाम्पल, त्याचबरोबर त्यांची वैशिष्ट्ये ही सर्व खूप बारकाईने रीडिंग केलेली आहेत. नंतरनं याच्यामध्ये त्यांच्या हृदयाला किती कप्पे आहेत, त्यांची शरीर सममिती कोणत्या प्रकारची आहे, असे क्वेश्चन आपल्याला ह्या टॉपिकमध्ये विचारले जातात. त्याचबरोबर इथे म्हणजे ते असममित शरीर आहे, त्यांचे की अरिअसममित शरीर आहे. पण या टॉपिकमधील एक्झाम्पल खूप अवघड आहेत, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायला अवघड जातात. त्यामुळे ते एक्झाम्पलवर जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे, कारण तेच एक्झाम्पल आपल्याला जास्त करून विचारले जातात. तर पृष्ठरज्जू प्राण्यांचे 10 संघ आहेत, ते 10च्या 10 संघ इथे मी व्यवस्थित रीडिंग करून घेतलेले आहेत. तर इथे माझा तिसरा स्टडी स्लॉट सुरू झालेला आहे. मी इथे मराठी ग्रामरमधील शब्दयोगी अव्यय हा टॉपिक रीडिंग करत आहे. प्लस त्याचं यूट्यूबवरचं लेक्चर पण बघत आहे. ते लेक्चर बघितलं की तो टॉपिक समजायला खूप सोपा जातो आणि त्याचे व्यवस्थित रिव्हिजन पण केली. जे शब्दांना जोडून येतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. तर इथे बघा, मी पॉलिटी घटना निर्मितीच्या ज्या नोट्स काढलेल्या आहेत डेटच्या, त्या तुम्हाला इथे दाखवत आहे. तर इथे बघा, पहिली बैठक, दुसरी बैठक प्लस उद्दिष्टांचा ठराव कोणी कोणी मांडला, कोणी संमत केला, अशा पद्धतीने. आता इथं माझा चौथा स्टडी स्लॉट सुरू झालेला आहे. इथे मी सोडवलेली सरासरी टॉपिकमधील एक्झाम्पल आहेत, त्यांच्या नोट्स दाखवत आहे. तर मॅथ्सचा जेवढा जास्त सराव करेल तेवढा आपला स्पीड आणि ॲक्युरेसी वाढते, त्यामुळे जास्तीत जास्त सराव करा. दिवसाच्या शेवटी इंग्रजी आणि मराठी 5 नवीन शब्द वाचले. तुम्हाला जर डेली 5 इंग्रजी मराठी शब्द हवे असतील तर मी यूट्यूब शॉर्ट्समध्ये ते अपलोड करत आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. सकाळी उशिरा उठल्यामुळे दिवस अवघड वाटत होता, पण दिवस संपेपर्यंत शक्य तितकं टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक दिवस परफेक्ट नसतो, पण सातत्य कायम ठेवणं महत्त्वाचं असतं. भेटूया डे 4 स्टडी व्लॉगमध्ये. थँक्यू.